नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रचा हा एक खास आजचा एपिसोड आहे, कारण आज महाराष्ट्र दिन आहे. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे आणि त्यासोबतच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा स्थापना दिन देखील आहे. आणि याच प्रित्यर्थ आजचा एपिसोड हा अतिशय खास आहे, कारण 1 मेच्या निमित्तानं राज्याचे टुरिझम मिनिस्टर आपल्या सोबत आहेत. पर्यटन मंत्री म्हणून आपली कामगिरी गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही इतकी अफाट पाहिलेली आहे की अनेक ठिकाणी बदल होताना आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्रामध्ये तो जाणवतोय. आणि याच निमित्तानं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आज आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि खूप खूप धन्यवाद की आज 1 मे या दिवशी आपल्या व्यस्त स्केड्यूल मधून तुम्ही वेळ काढून आज आमच्याकडे तुम्ही आलेला आहात. तर सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपल्यालाही सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जय महाराष्ट्र चॅनेलला देखील आपल्या स्थापना दिनाच्या माझ्याकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र दिवस आणि शिवसेना यांचं पूर्वापार फार जवळचं नातं राहिलेलं आहे. तुमच्या संकल्पनेतला महाराष्ट्र हा कसा आहे आणि काय ध्येय आहेत, काय धोरणं आहेत पर्यटन मंत्री म्हणून देखील आणि शिवसेनेचे एक नेते म्हणून देखील? हे बघा, शिवसेना आणि महाराष्ट्र, शिवसेना आणि मराठी माणूस हे पिढ्यानपिढ्या शेकडो हजारो वर्ष टिकणारं नातं आहे. आणि योगायोग बघा, शिवसैनिक सुद्धा सुरुवातीलाच पहिल्यांदा जय महाराष्ट्र म्हणतो आणि आपल्या वृत्तवाहिनीचं नाव जय महाराष्ट्र आहे. त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबर, महाराष्ट्राच्या या परंपरेबरोबर जोडल्या गेलेलं अशा पद्धतीचं हे आपलं नाव आहे. बघा, महाराष्ट्र 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. नवनवीन संकल्पना राज्यामध्ये आपण करतो आणि त्या करताना पाठीमागं वळून बघतो की हा महाराष्ट्र ज्या हुतात्म्यांचं बलिदान देऊन आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्र झाला, या मागच्या काळात कसा महाराष्ट्र होता, किती संघर्षातनं महाराष्ट्रानं वाटचाल केली, किती राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात झाली, किती मोठे राजकीय दिग्गज नेतृत्वाने महाराष्ट्र घडवला आणि आता नव्यानं पुढं महाराष्ट्र वाटचाल करत असताना या सगळ्या गोष्टींची साठवणूक, या सगळ्या गोष्टींची शिदोरी बरोबर घेऊन अधिक पुढं महाराष्ट्राला आपल्याला न्यायचंय. आणि सगळ्या क्षेत्रात, मी पर्यटन मंत्री आहे म्हणून पर्यटन क्षेत्रामध्ये तर नेण्याची आमची जबाबदारी आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये, कृषीच्या क्षेत्रामध्ये, औद्योगिक विकासाच्या क्षेत्रामध्ये, सगळ्याच या क्रीडा क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला देशातलं अग्रगण्य राज्य हे आपल्याला महाराष्ट्र बनवायचं आहे. आणि त्या दृष्टीनं वाटचाल हे महायुतीचं सरकार, माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई वहिनी साहेब, या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचं सरकार या सगळ्या दृष्टीने पावलं टाकतोय. आणि आपण पाहत की 2024चं आत्ताचं इलेक्शन झाल्यानंतर अनेक नवनवीन योजना आपण या ठिकाणी जाहीर केला. यापूर्वीचं जे महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं, त्या काळातही झालेल्या मोठमोठ्या योजना, त्या काळात राज्याचा झालेला विकास, हे सगळं जर आपण पाहिलं तर नक्की मी एवढंच आपल्याला राज्याचा एक मंत्री म्हणून विश्वास देईन की आम्ही सांघिक प्रयत्न करून, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आम्ही राज्य हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पहिल्या क्रमांकाचं राज्य करताना मला असं वाटतं पर्यटन हा जो विभाग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो अतिशय त्याचं मोठं योगदान आहे. पर्यटन म्हटलं की अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक येत असतात. आज केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून, जगभरातून लोकही महाराष्ट्रामध्ये येत असतात. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी म्हणून, अधिक सुसज्ज सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून काय कसा एक आराखडा आहे आपला? कसं आहे, पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये खूप संधी आहे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची आणि आम्ही तो प्रयत्न करतोय. आता प्रायोरिटी वाईज जर म्हणाल, कारण विशेषतः मी 2024ला या विभागाचं पदभार स्वीकारल्यानंतर काही प्राधान्यक्रम मी माझ्यासाठी स्वतःसाठी ठरवून ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला परदेशी पर्यटक जास्त कसे आकर्षित महाराष्ट्राकडे करता येतील. कारण आपण जर पाहिलं ना तर परदेशी पर्यटकांची संख्या खूप आहे देशामध्ये येणाऱ्या. महाराष्ट्राचा विचार केला
तर 2-3 ठिकाणच आहेत. परदेशी पर्यटक मुंबईत येतात, मुंबईतनं संभाजीनगरला कारला आपल्या अजंठा वेरूळच्या लेणी पाहायला जातात. अशा 2-3 गोष्टीच पाहतात. पण अनेक बाबी महाराष्ट्रातल्या अशा आहेत की त्या पर्यटकांना आपल्याला दाखवायला पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्राचे गडकिल्ले, महाराष्ट्राचं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले गडकिल्ले हे परदेशी पर्यटकांना पाहता आले पाहिजेत. त्यांच्या भाषेमध्ये जे कुठल्या देशातले असतील त्या भाषेमध्ये त्यांना त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व कळलं पाहिजे. बरोबर. 300 वर्षापूर्वी तो गडकिल्ला कसा होता हे त्यांना त्या ठिकाणी बघता आलं पाहिजे. म्हणून एक छोटं उदाहरण देईन. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही प्रतापगडच्या पाहणीसाठी एकदा गेलो आणि माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळी मला सांगितलं की आपल्याला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा रिस्टोअर करायचा आहे. वा. त्यामुळं आम्ही इतिहास तज्ज्ञांचं ओपिनियन घेतलं, इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यावेळी 150 कोटी रुपये आम्हाला त्या कामासाठी माननीय शिंदे साहेबांनी मंजूर केले. त्याचं काम आता चालू आहे. पर्यटन प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून त्याचा मी सहअध्यक्ष आहे. हा एक किल्ला आहे. रायगड आहे. आता जे किल्ले आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे आहेत, पुरातत्व विभागाकडे आहेत, पण तो पुरातत्व विभागाकडे असणारा परिसर सोडून इतर जी जागा आहे तिथं आपल्याला काही चांगल्या सुविधा पर्यटकांना देण्याच्या अनुषंगानं त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण पाचाड म्हणजे जिथं रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा होता, जिथं जिजाऊ मासाहेबांनी बाल शिवाजी महाराजांवरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती इतिहासामध्ये किंवा स्वराज्यामध्ये त्यांना विचार दिले, त्या पाचाडमध्ये जिजाऊ सृष्टी म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते जेव्हा राजमाता जिजाऊ मासाहेबांचं देहावसान झालं पाचाडच्या वाड्यामध्ये, ही जिजाऊ सृष्टी आपल्याला तिथं उभी करायची आहे. माझी प्राथमिक चर्चा आमच्या विभागाबरोबर झालेली आहे. त्याचा आराखडा बनवायला आम्ही सांगितलेला आहे. तो आराखडा आमच्या विभागामध्ये झाल्यानंतर आम्ही तो माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय सुनेत्रा वहिनींना हे दाखवू. आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत, या शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ज्या शिवनेरीवरती गेलं, असे एक 10-12 महत्वाची ठिकाणं की जी ठिकाणं आपल्याला परदेशी पर्यटकांना दाखवता येतील. महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास, किती कठीण काळात रायगड हे कसे त्या काळामध्ये उभा केले गेले, या दृष्टीने सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणं हा एक भाग झाला. आपण बघा, पर्यटक भारतात आले गोव्याकडे जातात. का जातात? तर गोव्याला समुद्र किनारा आहे, गोव्याला बीच आहे, सुविधा आहेत. आपण आता कोकणामध्ये त्या सुविधा तयार करतोय. म्हणजे कोकणामध्ये अनेक बीच असे आहेत की गोव्याच्या बीच पेक्षा स्वच्छ बीच आहे. आणि त्या बीचवरती आपल्याला तिथं सुविधा आपल्याला चांगल्या निर्माण करायच्यात. वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना, परदेशी पर्यटकांना आणि देशांतर्गतल्या पर्यटकांना सुद्धा वॉटर स्पोर्ट्सची खूप आवड आहे. त्यामुळं कोकणामध्ये आपण आता तारकर्लीला असेल, आपण MTDC मार्फत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, ती वाढवायचा आपला विचार आहे. मॉडर्न परदेशात असणाऱ्या जशा मोटर बोट्स आहेत किंवा ऑटोमॅटिक बोट्स आहेत ज्या इको फ्रेंडली आहेत, त्या आणायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आता ठीक आहे, आता 2024ला मी पदभार घेतला, ह्या नवीन कल्पना आम्ही आणल्या. या सगळ्यांच्या बाबतीतले एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मला माननीय CM साहेबांना, दोन्ही माननीय DCM साहेबांना आम्ही दाखवणार आहे. आणि या दृष्टीनं पर्यटक, परदेशी पर्यटक आणि देशांतर्गतचे पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित करणं ही आमची आता पहिली प्रायोरिटी आमच्या पर्यटन विभागाची आहे. खरंय, पण या दृष्टीनं अनेक उपक्रम मला असं वाटतं राबवले जात आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्रातला जो माणूस असतो किंवा देशभरामध्ये जेव्हा आपण पर्यटन हा विषय चर्चा करतो तेव्हा राजस्थान असेल, केरळ असेल, हिमाचल प्रदेश असेल यांचा देखील विचार केला जातो. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचं जे पर्यटन धोरण आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून हा पण जो म्हणजे जो राजस्थानकडे जाणारा वर्ग आहे. आता राजस्थानमध्ये काय आहे तर तिथं पण असे जुने राजवाडे आहेत.
त्या 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 पद्धतीने आपल्याकडे देखील आहेत. म्हणजे ज्यांना ज्याची एक जिज्ञासा आहे की जुने गड किल्ले पाहायचे, जुने राजवाडे पाहायचे, जुनी ठेवण पाहायचे, जुनी संस्कृती, जुनी आर्किओलॉजी, कशा पद्धतीनं त्याची रचना केली गेली होती, इतका बारीक विचार असतो. ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे देखील आणि आपल्याकडे खजिना आहे त्याचा. तर अशा पद्धतीनं एक आपण ज्याला म्हणतो ना, एक सबस्टिट्यूट किंवा एक पर्याय म्हणून उपलब्ध करून देणं किंवा दाखवणं की आमच्याकडे देखील त्या धर्तीचे किंवा त्या तोडीचे त्यापेक्षाही अधिक उत्तुंग असं काम हे या ठिकाणी फार वर्षांपूर्वी झालेलं आहे. मग केरळ असो तर केरळ त्या धर्तीवर कोकण सुद्धा आपण एक मला असं वाटतं डेव्हलप करू शकतो. हिमाचल प्रदेश आहे तर अर्थातच माथेरान आलं किंवा महाबळेश्वर आलं, लोणावळा आलं, तर त्या ठिकाणी म्हणून काय असं आपण वेगळं करू शकू की इथे जो जाणारा वर्ग आहे तो महाराष्ट्रामध्ये एकवटू शकेल. आता बघा, आपण महाबळेश्वरचा उल्लेख केला. आता आपल्याला पण कदाचित त्याची कल्पना नसेल, पण महाबळेश्वरमध्ये 2 ठिकाणं अशी आहेत की सनराईज पॉइंट आणि सनसेट पॉइंट. तर महाबळेश्वर मधला सनराईज हा विल्सन पॉइंट वरनं जो दिसतो तो महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळत नाही. आणि बॉम्बे पॉइंट ज्याला उल्लेख आहे, राजभवन जे मुंबई महाबळेश्वरचा आहे त्याच्या शेजारी असणारा जो बॉम्बे पॉइंट आहे, तिथून जो सनसेट दिसतो, प्रतापगड पाठीशी असतो आणि प्रतापगडच्या बरोबर पाठीमागं सूर्यास्त होत असतो. अशा गोष्टींना पर्यटक तिथे आकर्षित झाले पाहिजेत. ह्या आपल्या, आता तुम्ही सांगितलं केरळला काय हाऊसबोट आहेत. आपण आता कोकणामध्ये हाऊसबोट आणतोय. मी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला सांगितलं होतं की कोयना बॅक वॉटरमध्ये तुम्ही हाऊसबोटची कल्पना करा किंवा त्या राबवा. तर आपण त्याच्यासाठी काही लोकांशी संपर्क केलेला आहे की कोयना बॅक वॉटर फेस्टिवल आपण आता ह्या वर्षी करतोय. म्हणजे आपल्याला सांगेल, पर्यटन विभागाचा महापर्यटन महोत्सव गेल्या वर्षी आपण महाबळेश्वरला 3 दिवसाचा केला. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब त्याला आले होते. इतका परदेशी पर्यटक आले होते. त्या महापर्यटन महोत्सवाला परदेशातले पर्यटक आवर्जून ते बघायला, जेव्हा आपण त्याची पब्लिसिटी केली, जे दूतावास आहेत मुंबईमधले त्यांना आपण त्याची कल्पना दिल्यावर त्यांच्याकडनं काही परदेशी पर्यटक आले होते. त्यांनी ते सगळं पाहिलं की किती, आणि निसर्ग आणि स्वच्छता. महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकेला तर नगरपालिकेला आमच्या स्वच्छतेची अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. आज आपण महाबळेश्वरमध्ये सुद्धा इको फ्रेंडली वातावरण त्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीने आपण निर्माण केलेलं आहे. महाबळेश्वरच्या खाली तुम्ही तापोळ्याला जर गेला तर सगळ्यात सुंदर बॅक वॉटरचं ठिकाण कुठलं असेल तर तापोळा आहे. तापोळ्याला लागूनच समोरच्या बाजूला थोडं अंतर गेला की मुनावळे आहे. मुनावळ्याला आपण वॉटर स्पोर्ट्स चालू केल्या. महापर्यटन महोत्सवाच्या दरम्यान तिथं वॉटर स्पोर्ट्स सुरू केल्या. आता तिथून तापोळ्यावरनं महाबळेश्वरवरनं तापोळा परिसरामध्ये इतकं निसर्ग चांगला आहे की बॅक वॉटर फेस्टिवल मध्ये आपण तिथं टेंट्स लावायचं प्लॅन करतोय. सॉरी, तिथं टेंट सिटी सारखी आपण उभा करून म्हणजे पर्यटकांना टेंट्स मध्ये राहण्याचा, निसर्गाचा अनुभव घेण्याचा, लोकल खाद्य जे आमचं आहे पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा त्या परिसरामधलं ते लोकल खाद्य त्यांना तिथं त्याची चव घेता आली पाहिजे. हा सगळा प्रयत्न हा आपल्याला, तुम्हाला जे मगाशी मी जे सांगितलं ना, केरळ असेल, हिमाचल असेल, या बरोबरीचं किंबहुना त्याच्यापेक्षा सरस निसर्ग आपल्याकडे आहे. तर तो आपल्याला पर्यटकांना न्यायचा ना. आता म्हणूनसाठी मी आपल्याला सांगतो की कदाचित पुढच्याच महिन्यामध्ये, जूनमध्ये आम्ही आता जे टूर ऑपरेटर्स आहेत मोठे मोठे किंवा टूर ऑपरेटिंग करणाऱ्या मोठ्या एजन्सीज आहेत, कंपनीज आहेत, त्यांचं एक आम्ही मीट घेतोय मुंबईमध्ये. माननीय राज्यमंत्री आमचे आणि आम्ही दोघांनी या बाबतीत चर्चा केली की जेव्हा परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल कंपनीज किंवा टूर ऑपरेटर्स घेऊन येतात किंवा हायलाइटेड पॉइंट्स महाराष्ट्रातले आपण त्यांना त्यांच्या पुढे प्रोजेक्ट करायचे आणि त्या टूर ऑपरेटर जर जॉईंट व्हेंचर आमच्या एमटीडीसी बरोबर करायला तयार असला तर जॉईंट व्हेंचर विथ एमटीडीसी, म्हणजे एमटीडीसीची आमची जबाबदारी राहील की त्यांना सेफली मुंबई असेल किंवा पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, कुठल्याही एअरपोर्टवरनं त्यांना पिकअप करणं. हे महाराष्ट्राचं सगळं सौंदर्य 5, 6, 4 दिवसाचं जे काय असेल त्या टूरमध्ये दाखवणं, असा एक आमचा प्लॅन आहे. म्हणून ते टूर ऑपरेटर्सची ची एक पहिली मीट आम्ही त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये अरेंज करतोय की जेणेकरून आपल्याला बूस्ट हे महाराष्ट्राच्या टुरिझम इंडस्ट्रीला देता येईल.
बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा फॉरेन टुरिस्ट आणि हा सगळा विषय होतो किंवा आपली माणसं जेव्हा फॉरेनमध्ये जातात जरा स्वच्छता पाहत असतात, आपल्याकडे स्वच्छतागृह तितकेसे हायजिनिक नसतात हे असं पाहण्यात येतं. मग त्यासाठी म्हणून आपले काय प्रयत्न चालले आहेत आणि चांगले हॉटेल्स अफोर्डेबल प्राइसमध्ये, परवडणाऱ्या प्राइसमध्ये देखील उपलब्ध हवे यासाठी म्हणून काय केलं जात आहे? मला असं वाटतं की जे पर्यटक आहेत ज्यांना थोडंसं लक्झुरियस हवे आहेत त्यांच्यासाठी काही एक वेगळी तरतूद करणं आवश्यक आहे आणि जो आपला महाराष्ट्रातला जो क्राऊड आहे त्याच्यासाठी म्हणून देखील एक असं त्याच्याही खिशाला परवडेल अशा पद्धतीनं हा असा मेळ जो आहे तो तुम्ही कसा घालाल या येत्या काळामध्ये? एमटीडीसी कडे जिथे रिसॉर्ट्स आहेत तिथं आपण आपले रेट्स ठरवलेले आहेत. जिथं आम्ही स्वतः एमटीडीसी ऑपरेट करतो, पण एमटीडीसीनं जे आउटसोर्स केलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या एजन्सीला ते चालवायला दिलेले आहेत ते त्यांच्या टर्म्सवर मग त्यांचे रेट ठरवतात. कारण ते फिक्स्ड अमाऊंट रेंटची वर्षाची ते आमच्याकडे एमटीडीसी कडे भरत असतात. समजा त्याच्यापेक्षा कमी त्यांना उत्पन्न मिळालं तर तो त्यांचा तोटा होतो, त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तर तो त्यांचा फायदा असतो. पण जे आपण चालवतो एमटीडीसी मार्फत रन करतो तिथं रेट्स आपले एमटीडीसीच्या बोर्डनं ठरवलेले आहेत. त्यामुळे ते बऱ्यापैकी सबसिडाइज रेट्समध्येच असतात. उलट असा अनुभव आपल्याला आहे की अनेक ठिकाणी एमटीडीसीच्या रिसॉर्टचं बुकिंग सीझनल पिरियडमध्ये 2-2 महिने आधी पॅक झालेलं असते. म्हणजे आधी समजा उद्या मी एमटीडीसीचा चेअरमन आहे, पर्यटन मंत्री आहे आणि मला आज चांगल्या पीक सीझनमध्ये वाटलं की एखाद्या चांगल्या रिसॉर्टला एमटीडीसीच्या जावं आणि ते बुकिंग जर रिझर्व फुल असेल तर ऑनलाईन बुकिंग आहे, आम्हाला सुद्धा ते मिळत नाही. म्हणजे एवढं सिस्टमॅटिक आपली ती पद्धत आहे. स्वच्छतागृहांचा टॉयलेटचा वगैरे जो विषय आपण सांगितला ना, त्या बाबतीत बिल्ड करून देणं किंवा बांधून चांगलं देणं हे कदाचित आमचं डिपार्टमेंट करेल, पण ते रन करणं, मेंटेन करणं हे थोडंसं माझं मत असं आहे की त्या लोकल सेल बॉडी ज्या आहेत, म्हणजे समजा एखादं रिसॉर्टचं किंवा एखादं पब्लिक प्लेस आहे, एखादा बीच आहे, एखादा किल्ला आहे, त्याच्या पायथ्याशी कुठं आपण अशा पद्धतीच्या अम्युनिटीज उभ्या केल्या तर त्या रन कुणी करायच्या? एक ते एमटीडीसीनं त्याला आउटसोर्सिंग केलं पाहिजे आणि वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे. त्यापेक्षा लोकल सेल बॉडीने जर ती जबाबदारी घेतली, ग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामपंचायत, नगरपालिका असेल तर नगरपालिका, आणि त्यांनी त्याचा मेंटेनन्स करावा. बिल्ड करणं सुद्धा ना मॅडम, सगळ्याच गोष्टी एमटीडीसीनं कराव्यात, डायरेक्टर टुरिझमनं कराव्यात यापेक्षा बघा आपल्याला जिल्ह्यामध्ये अनेक योजना किंवा अनेक फंड्स आहेत. मग जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे, आमदारांना आमदार फंड आहे, खासदारांना खासदार फंड आहे. यापेक्षा पुढे जाऊन CSR अनेक कंपन्या अशा चांगल्या गोष्टींसाठी द्यायला तयार आहेत. म्हणून त्या माननीय पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये असे ठिकाणं जिथं आहेत त्यांना आता आम्ही एक विनंती पत्र देतोय माझं पालकमंत्री म्हणून की अशा या सुविधा देण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यात पुढाकार घ्यावा. हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्यांनी स्वतः त्यांचे पालकमंत्री मान्य जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यातला काही ठराविक निधी या पर्यटनाच्या पायाभूत सुविधा म्हणजे टॉयलेट, स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, रात्रीच्या दिवाबत्ती या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आपण पालकमंत्री महोदयांना सुद्धा सगळ्या विनंती करतोय. पण जिथं जिथं एमटीडीसीची प्रॉपर्टी आहे आमची तिथं ते आता आपण अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं त्या सगळ्या एकदम चांगल्या करण्याचा प्रयत्न. आता सबसिडाइज रेट्स हे आमच्याकडे आहेत जे आम्ही रन करतो एमटीडीसी, पण जे आम्ही आउटसोर्सिंग दिलेले आहेत ही त्यांची जबाबदारी. पण तरी सुद्धा ॲज कम्पेअर्ड टू मार्केट किंवा ॲज कम्पेअर्ड टू इतर मोठ्या मोठ्या हॉटेल्सपेक्षा आपल्या एमटीडीसीच्या प्रॉपर्टीजमध्ये त्या मानाने रेट्स कमी आहेत. फॉर टुरिझम हा अतिशय महत्वाचा विषय तुम्ही हाती घेतलेले आहे, त्याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की फॉर टुरिझम वाढवण्यासाठी आपल्या गडकिल्ल्यांकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून तुम्ही येत्या काळामध्ये काय करताय? मी आता ते आपल्याला जे बोललो ना आता बघा प्रतापगड, तुम्ही आत्ता प्रतापगड बघितला तर थोडंसं ते अस्तव्यस्त तिथलं सगळं तुम्हाला व्यवस्था दिसेल, पण काम सुरू आहे आता. माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी काय सांगितलेलं, 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसा होता तसा करा. आपण खूप इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली, जुने इतिहास तज्ज्ञांकडचे सगळे त्यांच्याकडचे जे दाखले संदर्भ होते त्याचं टिप्पण केलं. आता बुरुजाचं काम आपण त्यासारखं डिझाईन आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या सल्ल्यानं त्या पद्धतीनं करतोय. तटाचं काम, पायऱ्यांचं काम अगदी आहे तसं जुनं जी तळी आहेत प्रतापगडवरती
त्या तळ्यांना ब्लॅस्टिंग बिस्टिंग कुठेही न करता तिथलं जे मलमा साठलेलं आहे किंवा खराब अवस्थेमध्ये आहे ते स्वच्छ करून नैसर्गिक झरे जे आहेत त्या तळ्याला आलेले वा. ते जिवंत करण्याचं काम, उद्भव बळकट करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय. मी जसं म्हणलं रायगडच्या पायथ्याशी आपण जिजाऊ सृष्टी करतोय. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा आपण आता शिवजन्मोत्सवाच्या काळामध्ये आपण त्यावेळी शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिवनेरीच्या पायथ्याला या ठिकाणी पर्यटन विभागाकडनं भरवत असतो. म्हणजे पोवाडी सादरीकरण, दांडपट्टा, मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जिवंत देखावा, हे सगळं करतो आपण. हे जे करतोय ना मॅडम, माझं तेच म्हणणं आहे, हे देशातल्या सुद्धा म्हणजे तुम्ही केरळचा उल्लेख केला, हिमाचलचा केला, राजस्थानचा केला, अगदी दिल्लीचा असेल किंवा परदेशातला असेल, हे त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ठीक आहे, सोशल मीडियावर आपण पोचवतोय, ब्रँडिंग करायचं काम आपण ज्या ज्या कंपनीनं आपल्या पर्यटन विभागाकडनं दिलं त्यांना सांगतोच आहे. पण कसं आहे, त्याला आपण म्हणतो माउथ पब्लिसिटी ही झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून माझी कल्पना अशी आहे की टूर ऑपरेटर्स हे चांगलं माध्यम आहे, विशेषतः परदेशी पर्यटक अट्रॅक्ट करायला. आणि तो जर आमचा प्रयत्न यशस्वी झाला तर मला वाटते वर्षभरामध्ये परदेशी पर्यटकांचा ओढा हा महाराष्ट्राकडे वाढलेला पाहायला मिळेल आपल्याला. खरं आहे, कारण टुरिझम इंडस्ट्री किंवा टुरिझम याच्याकडे इतकं पोटेन्शियल आहे की एखादी इकॉनॉमी चालवू शकतात इतके. फक्त ते व्यवस्थित चॅनलाइज झालं पाहिजे. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी जी आपली कामं आहेत जी अजूनही रखडलेली आहेत ती जर आपण मार्गी लागणं तितकंच महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं पाहिलं जातं की काम चालू आहे किंवा ते पूर्णत्वास गेलेलं नाहीये, वेळ लागतोय. तर हे थोडंसं स्पीडअप व्हावं यासाठी म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ती वस्तुस्थिती आहे की आता प्रतापगड, उदाहरण तुम्ही म्हणाल सारखं सारखं प्रतापगडचं देत आहे, कारण ते मोठं काम ऑनगोईंग आता सध्या ते रायगडचं देखील तसंच काम आहे. त्याचं कारण आहे मॅडम, आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे तिथे एखादा दगड इकडचा तिकडे हलवायचा जरी म्हटला तरी एनओसी ना हरकत प्रमाणपत्र हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं घ्यावं लागतं. आणि अगदी केअरफुली, ते काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. वेळ जातो. जर संवर्धन तुम्हाला 300 वर्षापूर्वीचा प्रतापगड दाखवायचा आहे, इट विल टेक सम टाइम, पण केलं तर पुढे 200-300 वर्ष त्याला काय झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं. आणि त्याच्या पुढं नवीन एक संकल्पना आपण त्यामध्ये प्रतापगडच्या पायथ्याला जिथं अफजल वध झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध केला, त्या ठिकाणी आपण सुद्धा एक शिवसृष्टी उभी करतोय की त्या ठिकाणी जिवंतपणे, म्हणजे त्या जिवंत देखावा नाही पण जिवंतपणे जशा पद्धतीनं चित्र रंगलं गेलं तसं स्लाइडच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडवर तुळजाभवानीचं दर्शन घेऊन खाली कसे आले, कोण मावळे त्यांच्या बरोबर होते, तो जो इतिहास आहे सगळा, ते असं चित्ररूपानं लोकांना दिसावं. म्हणजे थोडस तो देखावा उभा केल्यासारखा की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य काय होतं यासाठी सुद्धा आपण तिथं तो दाखवायचा प्रयत्न करणार आहोत की लोकांना समजलं पाहिजे. तर आणि ते ठिकाण ते आहे, प्रतापगड समोर दिसतोय आणि प्रतापगडच्या बरोबर पायथ्याला ते ठिकाण आहे की जिथं अक्षरशः स्वराज्यावर चालून आलेलं संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवावर बेतला असताना परतवून लावलं आणि सुखरूपपणे महाराज पुन्हा प्रतापगडावरती गेले. अशा गोष्टी, आणि मी सांगतो आपल्याला, या जर आल्या समोर तर अनेक देशातल्या सुद्धा अनेक लोकांना की ते ठिकाण बघावं जाऊन, आपण ते ठिकाण पाहिलंय आपल्या जन्माला येऊन असं त्यांना ते वाटावं. अशा पद्धतीच्या अनेक सुविधा आपण त्या गड किल्ल्यांच्या पायथ्याशी किंवा जिथं बंधन नाही काही गोष्टी करायला अशा ठिकाणी करतोय आपण. हे तर तुम्ही महाराष्ट्रभर करतच आहात, पण जे तुमचं होम टाउन आहे तिथं देखील आपण डोंगरी महोत्सव करताय आणि फार चर्चा असते त्याची, तर त्याबद्दल देखील जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. मी त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि माननीय शिंदे साहेबांचे खरंच मनापासून आभार मानेन की मी त्यांना परवानगी मागितली की डोंगरी भागातल्या लोकांना, मी मगाशी जसं म्हटलं आपल्याशी चर्चा करताना की 80% माझा विभाग हा डोंगरी आहे. डोंगर कपाऱ्यात असं डोंगरामध्ये वसलेली छोटी छोटी गावं, छोट्या छोट्या वाड्या आहेत. लोकांना बोटिंग काय आहे तिथं बघायला मिळत नाही. हॉर्स राईड काय, लग्नातल्या वरातीपुरता घोडा येईल तेवढाच लोक बघतात, नाही तर ते हॉर्स राईड काय. आपण मॅडम मुंबईमध्ये याला बघतो गेटवे ऑफ इंडियाला किंवा मरीन ड्राईव्हला, ट्रायडंटला ती बग्गी आहे बघा, इलेक्ट्रिक बग्गी. लोक हौशीने त्या बग्गीमध्ये बसतात. आम्ही ती बग्गी नेली होती तिकडं आमच्या डोंगरी महोत्सवमध्ये. 2 बग्ग्या हिथल्या आम्ही नेल्या होत्या की लोकांना, खेडेगावातल्या आमच्या महिलांना, वयोवृद्धांना
आले मुंबईला तिथे बघायला मिळणार, पण ते तिथं बसायला मिळावं, बोटिंग करायला मिळावं, पॅराग्लायडिंग करायला मिळावं, या सगळ्या गोष्टी आपण तिथं केल्या. फूड फेस्टिवल एवढं मोठं खाद्य जत्रा भरवली होती की तिथं खानदेशातली खाद्य चव तुम्हाला मिळाली, कोकणातली मिळाली, मराठवाड्यातली मिळाली, काळं मटण, काळ्या मसाल्यातलं जेवण ते आपल्याला बघायला मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं इतका प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला की 8 दिवसामध्ये 2.25 लाख लोकांनी भेट दिली त्या डोंगरी महोत्सवाला. आणि जवळपास 2-2.25 कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल तिथं झाली सगळ्यांची. त्यामुळे एक चांगला प्रयत्न माझ्या पर्यटन विभागामार्फत झाला आणि लोकांना त्याच्यासाठी एवढी मागणी केली की आता लोक म्हणायला लागले दरवर्षी भरवा, दरवर्षी असा डोंगरी महोत्सव भरवायचा, पर्यटन खात्याचा एकदाच निर्णय करा. त्यामुळे लोकांना एवढा तो भावला आणि सर्वसामान्य माणसांना खेड्यातल्या ज्या शहरात जाऊन बघाव्या लागतात गोष्टी त्या आपल्याकडे बघायला मिळाल्या. त्यामुळे एक चांगलं काम करता आलं असं मला या निमित्तानं सांगायचं. आणि असाच तो मला असं वाटतं की चालू राहो आणि दरवेळी जसं तुम्ही नवीन काहीतरी वैविध्यपूर्ण अट्रॅक्शन दर वेळेला घेऊन येत असता दरवर्षाला, तर त्यानुसार येत्या काळातही तुम्ही आणाल त्याकडे देखील करू ना. काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे आपल्या डोक्यामध्ये. आता मी म्हटलं मगाशी उल्लेख केला तसं बॅक वॉटर फेस्टिवल महाबळेश्वर तापोळा आपण आता कदाचित जानेवारीमध्ये म्हणजे ख्रिसमस आणि जानेवारी न्यू इयरच्या त्या पिरियडमध्ये जेव्हा माननीय CM साहेब DCM साहेब जेव्हा तारखा देतील तेव्हा आपण तो बॅक वॉटर फेस्टिवल एक मोठा महाबळेश्वर आणि तापोळा परिसरामध्ये करतोय. काही नवीन नवीन करण्याच्या आहेत कल्पना. नक्कीच पर्यटन विभाग एक चांगला म्हणजे फायनान्शियल पोटेन्शियल महाराष्ट्राला क्रिएट करेल त्या टुरिझम इंडस्ट्री मार्फत असा एक प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. CSR हे एक उत्तम माध्यम असतं. मला असं वाटतं त्या माध्यमातून असे काही प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करून तिथं जर काही आपण सोयी सुविधा किंवा ते अधिकाधिक पर्यटन कसं तिथे आकर्षित होईल याकडे लक्ष देखील आपण मला असं वाटतं देऊ शकतो. अनेक जुनी मंदिरं आहेत व सोलापूरला आहे की 100 शिवलिंग एकाच शिवलिंगामध्ये आहेत. अशा गोष्टींचं जतन किंवा त्या गोष्टींची लोकांना जाण करून देणं हे देखील मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. तर म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशभरातल्या लोकांना देखील त्याचं आकर्षण वाटेल की ज्यावेळी अशा गोष्टी ज्ञात होतील. त्यासाठी म्हणून काही वेगळ्या योजना किंवा असं काही. मंदिरांचा विषय मॅडम हा तीर्थक्षेत्र विभागाअंतर्गत येतो. कारण मंदिरं, पुरातन मंदिरं वगैरे जे आहेत याचा विकास करणं, संवर्धन करणं, तिथल्या सोयी सुविधा करणं हे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ते ग्रामीण विकास विभागाच्या अखत्यारीत आहे. पण तरी सुद्धा आमच्या ग्रामीण विकास विभागाशी सुद्धा आपण या बाबतीत त्याला पायाभूत सुविधा जर डेव्हलप करायच्या असतील तर CSR एखाद्या चांगल्या कंपनी ते स्पॉन्सर करू शकते. म्हणजे तिथं काय बाबा एखादं फाउंटन तयार करायचंय किंवा तिथं काय छोटी मार्केट प्लेस तयार करायची किंवा त्याला इन्फ्रा काही लाईट शोभिवंत लाईट्स करायच्या आहेत किंवा असं काय करायचे. पण तो मंदिर जो परिसर आहे तसं मी मगाशी म्हटलं तसं अनेक मंदिर ही आर्किओलॉजीकडे पण आहेत. त्यामुळे पुन्हा त्या मंदिराचं काय समजा डागडुजी करायची असेल तर पुन्हा ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे आपल्याला जावंच लागतं. त्यामुळे जॉईंट एफर्ट्स अशा मंदिरांच्या बाबतीत जरूर आमचं ग्रामीण विकास विभाग आणि पर्यटन विभाग निश्चितपणे सरकार म्हणून आमची जबाबदारी, आम्ही नक्की त्याच्यासाठी काही ना काहीतरी योजना करू. बऱ्याच असं पाहिलं जातं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पर्यटन केंद्र असतात. अशा वेळी केवळ टुरिझम ह्या एका विभागावर अवलंबून न राहता तुम्हाला असं वाटतं का की जसं एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपलं टुरिझम कसं वाढावं यासाठी किमान आपण काय करू शकतो, तो स्वच्छता राखू शकतो आहे, तो कचरा गाडीतला कचरा बाहेर टाकायचा नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो. त्याच अनुषंगानं स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक पंचायत समित्या असतील, नगर परिषदा असतील, अशा लोकांनी देखील त्यांच्या काही फंड्स मधून किंवा अशा काही गोष्टींमध्ये आपलाही हातभार लागला पाहिजे. जर तिकडचं टुरिझम वाढलं तर अर्थातच त्या आमदाराचं देखील गवगवा तिथं होणारच आहे किंवा प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून खरं तर याच्याकडे पाहिलं पाहिजे अशी आता गरज आहे का असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ना, माननीय पालकमंत्री महोदयांना महाराष्ट्रातल्या मी एवढ्यासाठीच विनंती पत्र देणार आहे की जी पर्यटन स्थळं आहेत की समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 10 पर्यटन स्थळं मोठी आहेत, 1, 2, 3 ठिकाणचं पर्यटन विभागाकडनं काम सुरू आहे, पण राहिलेली 2, 3, 4 ठिकाणं जी आहेत ती आणखीन पर्यटन विभागाचा निधी येणार कधी, ते काम होणार कधी, एवढा वेळ वाट बघण्यापेक्षा जर माननीय आमदारांनी आमदार फंड तिथं वापरला, माननीय खासदारांनी खासदार फंड वापरला, माननीय पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याचं जर जिल्हा नियोजन समितीमधून त्याला पैसे दिले
किंवा मान्य पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टिव्ह प्रयत्न करून एखाद्या त्या जिल्ह्यातले CSR एखाद्या मोठ्या कंपनीचं CSR मिळवून ते स्थळ विकसित केलं, तर आपण म्हणताय तसं काही ठिकाणं पर्यटन विभाग करेल, काही ठिकाणं अशा योजनांना करावीत. म्हणून याला पुढाकार त्या त्या जिल्ह्यातल्या मान्य पालकमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून जॉईंट एफर्टसाठी आम्ही त्या बाबतीतली विनंती मी पालकमंत्री म्हणून राज्यातल्या सगळ्या माननीय पालकमंत्र्यांना करेन आणि मला विश्वास आहे की आमचे सगळे मान्य पालकमंत्री महोदय याच्यामध्ये नक्कीच त्याचा विचार करतील. नाही, खरं तर पर्यटन म्हटल्यावर विचारण्यासारख्या अनेक गोष्टी असतात, पण मला असं वाटतं की तुमचं राजकारण जे आहे ते पूर्वापार आहे, पिढीजात आहेत. आपले मला असं वाटतं तुमचा जन्म झालेला तेव्हा तुमचे आजोबा गृहमंत्री होते, तर अगदी म्हणजे बाळकडू घरातच तुम्हाला इतकं मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जी तुमची एक जी धग असते ना काम करण्याची, त्याच्या मागे लागण्याची, ते आपल्याला दिसून येते की सतत काहीतरी नाविन्य देण्याची, सतत काहीतरी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याची तुमची एक स्टाईल आहे, वर्किंग स्टाईल ती. आणि अनेक वर्ष मला असं वाटतं आता तुम्ही मंत्री झालात, पण ज्यावेळी तुम्ही आमदार होता त्यावेळी देखील अशाच धडपडीत तुम्ही असायचात. तर त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल की तो काळ, त्यावेळेचं राजकारण आणि आता बदललेलं राजकारण याच्याकडे आपण कसं पाहतो. म्हणजे इतकं पिढीजात राजकारण तुम्ही पाहिलंय. कसं आहे, माझा जन्म 1966चा. आजोबा माझे त्यावेळी अगदी गृहमंत्री पदावर होते. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्या काळच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांचं नाव घेतले जायचे, एवढा मोठा दरारा त्यांचा होता. आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोनच महत्त्वाची. आणि त्यावेळी माझा जन्म झाला आणि ओघाओघानंच लहानपण त्यांच्या सानिध्यात गेलं आणि नंतर आम्ही साताऱ्याला आलो. वडील माझे सहकार क्षेत्रात काम करत होते. मी जो राजकारणात आलो 1986 साली, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी. त्याचं कारण माझ्या वडिलांचा त्यावेळी अचानक हृदयविकारानं अचानक मृत्यू झाला प्रवासामध्ये ते असताना. आणि मग साखर कारखाना, शिक्षण संस्था, त्याचं नेतृत्व कोणी करायचं. त्यामुळं लोकांनी, जुन्या सगळ्या लोकांनी आग्रह आमच्या आईसाहेबांच्याकडे धरला की तुमच्या मुलानंच करावं लागेल हे. आणि म्हणून TY BComला मी परीक्षा द्यायला जायच्या ऐवजी, म्हणजे TY BComचं वर्ष माझं तसंच राहिलं आणि मला ह्या क्षेत्रामध्ये यावं लागलं. आणि संघर्षातनं सुरुवात झाली. 2-3 पराभव झाले विधानसभेला. काय सहजासहजी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा नातू आहे म्हणून आला आणि उभा राहिला आणि आमदार झाला असं नाही झालं. मी पण संघर्ष केला 86 पासून 2004 पर्यंत. माझ्या आईसाहेबांचा एकदा विधानसभेला पराभव झाला, माझा 2 वेळेला झाला. पण जेव्हा आमदार झालो तेव्हा आपण म्हणता तसं मी पहिल्या टर्मच्या 2004 ते 2009 अधिवेशनातली उपस्थिती 100%. उपसमित्यांवर मला लोकलेखा समितीसारख्या मोठ्या समितीवर तर पहिल्या टर्मला काम करण्याची संधी मिळाली, सलग 5 वर्ष. त्या समितींची एकही बैठक मी कधी चुकवली नाही. समित्यांचे जिथं जिथं दौरे झाले, इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्ये, सगळीकडे गेलो जिथं शिकायला मिळालं आपल्याला. आणि मी माझा मोठेपणा नाही, पण पहिल्या टर्मला उत्कृष्ट संसदपटू, बेस्ट पार्लमेंटरीयन अवॉर्ड मला CPAचा, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन मार्फत जो दिला जातो तो मला त्यावेळी मिळाला. आणि त्यामुळं नेहमीच एक डोक्यात आपल्या असा विचार माझ्या राहिला की ज्या ठिकाणी जायचं तिथं काहीतरी चांगलं करून दाखवायचं. आणि त्याप्रमाणे मी शिकत गेलो, काम करत गेलो. ज्या खात्यात मला गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली, नंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून संधी मिळाली, आता पर्यटन मंत्री म्हणून संधी मिळाली. त्या विभागामध्ये माझ्या परीनं विभागात चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न मी केला. आणि तसाच प्रयत्न तुमच्याशी आता चर्चा करताना जे बोललो ना, ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या मला पर्यटन खात्यात आता करायच्या आहेत. काही गोष्टी तुम्ही म्हटला तसं महापर्यटन महोत्सव केला, बोटिंग स्पॉट्स, बोटिंग पॉईंट्स महाराष्ट्रामधले चांगल्या चांगल्या ठिकाणी आपण सुरू केले. गडकिल्ल्यांच्या, प्रतापगडच्या संवर्धनाच्या कामासाठी शिवसृष्टी तिथं उभी करण्यासाठी आपण प्रयत्न केला. हे सगळं आपण केलं. तसंच आणखीन काही गोष्टी करायचा उद्देश एवढ्यासाठीच आहे की आपल्याला जी दिली आहे जबाबदारी ती प्रामाणिकपणे, सचोटीनं आपली पूर्ण क्षमता वापरून करायची. हा एक माझा नेहमीचा म्हणजे काम करण्याच्या पद्धतीतला एक भाग आहे. त्यामुळं जे करतोय ते लोकांच्या समोर आहे, जनतेसमोर आहे, नेते आहेत आमचे, नेत्यांच्या समोर आहे. त्यामुळं करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, ही माझी भूमिका आहे. तसं तुम्ही अतिशय सचोटीनं प्रत्येक गोष्ट हाताळत असता, सगळ्या गोष्टी करत असता. मधल्या काळामध्ये सातारा निवडणूक जी होती आणि विधानसभेची नाही, आता परिषदेमध्ये आणि ज्या पद्धतीनं मतदान आणि मग जे काय मधल्या काळात आम्ही पाहिलं
की मारामारी झाली आणि जिल्हा परिषदेची. तर तोही एक नवीन तुमचा रूप आम्हाला पाहायला मिळालं की तिथेही तुम्ही खंबीरपणे उभे काय राहिले. आता ह्या गोष्टी आहेत थोडं त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे काय मला सांगायचं होतं त्या प्रकरणातलं मी माननीय शिंदे साहेबांना आणि माननीय फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे. दोघांनीही ती ऐकून घेतलं. आणि मला मॅडम आता असं वाटते की जेव्हा आपल्या नेत्यांना आपण एखादी गोष्ट घडलेली सांगतो, आपलं मत सांगतो, तेव्हा पुन्हा त्याच्यावर पुन्हा भाष्य करणं, मी एक शिस्तबद्ध काम करणारा कार्यकर्ता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललोय, त्यांनी सगळं समजून घेतलंय आणि जे सांगायचे ते त्यांनी मला सांगितलेलं आहे, ते माझ्या मनात आहे. त्यामुळं त्याच्यावर काही बोलणार नाही. ठीक आहे, योग्य वेळ आल्यानंतर मग बघू काय असेल ते बोलू नंतर. पण तुमचा असा फायर फायटिंग जे तुमचं रूप आहे, जे दडलेलं होतं, तेही आम्हाला या निमित्तानं आता प्रत्येक पाहायला मिळालं. जसा प्रसंग येतो तसं राजकारणात वागावं लागतं. त्यामुळं तो झाला प्रसंग, ते घडून गेलं त्यावेळी. त्यामुळं कसं आहे, शेवटी थोडं त्यावेळीनुसार, त्या प्रसंगानुसार, त्या दिवशी जे काही सगळं घडत गेलं घडामोडी त्यानुसार ते घडलं. पण मी म्हणतोय तसं सगळ्या बाबी मला जे म्हणायचं होतं ते माननीय फडणवीस साहेबांच्या आणि माननीय शिंदे साहेबांच्या समोर मी बोललेलो आहे. त्यांनी समजून घेतलेलं आहे सगळं. त्यामुळं आता त्या दोघांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल. बरं, ह्या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना देखील मला सांगायची आहे की काय होतं की ज्यावेळी मे महिना येतो किंवा समर वेकेशन चालू होते तर लोकांना ना वेध लागतात ते महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या केरळकडे, राजस्थानकडे, शिमल्याकडे म्हणजे जावं, नक्कीच जावं. पण तसंच पोटेन्शियल महाराष्ट्रात देखील आहे, ते देखील एक्सप्लोअर करावं. आपण अनेकदा पाहतो की मोठी मोठी भाडी देऊन चांगल्या हॉटेल्समध्ये आपण तिथे राहतो, पण तशा पद्धतीनं इथं देखील जर आपण चांगलं आपल्या लोकांना जर रोजगार उपलब्ध करून दिला, इथं राहिलो, इथल्या गोष्टी देखील जाणून घेतल्या, तर कधी काळी हे एक्सप्लोअर करणं देखील मला असं वाटतं एक महाराष्ट्रीयन म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि आपण आधी महाराष्ट्र पाहिला पाहिजे आणि मग वेगवेगळे जिल्हे, वेगवेगळे स्टेट्स, राज्य, देश, परदेश सगळंच पाहावं. पण हे सगळं पाहत असताना आपल्या महाराष्ट्रात देखील तितकंच पोटेन्शियल आहे आणि इथं देखील प्रत्येकानं येणं आणि त्याच्यातली वैविध्यता जाणून घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे. नाही, प्रश्नच नाही. म्हणून मी परत परत जे आपल्याला सांगतोय ना, महाराष्ट्र पर्यटनाचं ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. खरं, ज्या आपल्याकडं जे निसर्ग सौंदर्य आहे, जे गडकोट आहेत, जे किल्ले आहेत, जे समुद्रकिनारे आहेत, जी हिल स्टेशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर ब्रँडिंग होणं आणि लोकांना तिथं लोकांना अट्रॅक्ट करणं ही खरी प्रायोरिटी ह्याला असली पाहिजे. नाही तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कराल, सगळं कराल, पण ते लोकांना माहीत नसतं तर तिथे येणार कोण. आणि म्हणून पहिली प्रायोरिटी ही ब्रँडिंग आणि लोकांपर्यंत जाणं, महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाणं, देशातल्या लोकांपर्यंत जाणं, परदेशातल्या लोकांपर्यंत जाणं. आणि त्याच्यावर आता आमचं काम प्रामुख्याने या ठिकाणी सुरू आहे. आपण जसं म्हटलं की ही स्थळं आणि त्या ठिकाणचं आता हॉटेल्स, आता बघा मी मगाशी म्हणलं तसं MTDCचे रेट्स हे ठरलेले आहेत. पण आता समजा इथं MTDCचं रिसॉर्ट आहे, थोड्या अंतरावरती ताजचं आहे. आपण नाही ना ताजला सांगू शकत तुम्ही रेट एवढेच ठेवा म्हणून. ताज म्हणणार बाबा माझी मी जागा खरेदी केली, मला एस्टॅब्लिशमेंट खर्च एवढा आलाय, मला रन करायचे एक्सपेंडिचर एवढा आहे की त्यांचं काय बिझनेस गणित असतील ती त्याप्रमाणे ते त्यांचे रेट्स ठेवतात. पण तरी आम्ही प्रयत्न करतो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणून की आपल्या शेजारी जर एवढी मोठी ताजची किंवा ब्रँडेड एखाद्या हॉटेल इंडस्ट्रीची प्रॉपर्टी आहे, ते निसर्ग तोच आहे, 100-200 मीटर 500 मीटरनं काही निसर्ग बदलत नाही, तर आपण सुद्धा तिथं आपल्याला आपलं युनिट किंवा आपलं तिथलं जे काही सेंटर आहे ते प्रॉफिटमध्ये आलं पाहिजे, फुल्ली ऑक्युपाईड झालं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी जो उदाहरण दिलं ना, अनेक ठिकाणची पर्यटन स्थळांवरची आमची रिसॉर्ट्स अशी आहेत तिथं मंत्री म्हणून मी गेलो तरी सुद्धा ऐनवेळी मला बुकिंग मिळत नाही. का तर ते ऑनलाईन बुकिंग करून अगोदरच सगळं ओव्हरपॅक झालेलं असते. त्यामुळे जिथं जिथं पोटेन्शियल आहे तिथं व्यवस्थितशीर आपण ते म्हणजे मार्केटपेक्षा किंवा स्टार 3 स्टार 5 स्टार कॅटेगरीपेक्षा आपली शेजारची प्रॉपर्टी रेटच्या बाबतीत आपण त्याला जवळपास किंवा त्याच्या कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन ज्या प्रॉपर्टीज आमच्या अनयुज्ड आहेत, म्हणजे दुसरा एक विषय, आता उद्याच आमची बोर्ड मिटिंग आमची होईल, आता त्याच्यामध्ये आपण हा विषय घेतो की जे अनयुज प्रॉपर्टीज आहेत
किंवा ज्या लिटिगेशन मध्ये आहेत काही ठिकाणी, तर ती लिटिगेशन्स कशी सॉर्ट आउट करायची आणि त्या वापरात कशा आणायच्या, हाही आमचा एक प्रयत्न आहे की ज्या प्रॉपर्टीज आपल्याला आता अनयुज्ड म्हणजे झिरो इन्कम आहे त्यातनं, का तो कुठेतरी एखादा जुना लँडलॉर्ड असतो किंवा शेजारचा कोणतरी हिस्सेदार असतो, त्याने काहीतरी कोर्ट मॅटर केलेली असती. तर आता लिगल विंग आमची स्ट्रॉंग करतोय आम्ही. आमच्या MTDC कडे लिगल विंग आतापर्यंत आहे, पण ती अशी फारशी ऍक्टिव्ह नाही. तर एखादी चांगली लिगल कंपनी त्यांना आमच्या पॅनलवर घेऊन अशा सगळ्या लिटिगेशन्स लवकर लवकर निपटायच्या आणि त्यातनं त्या प्रॉपर्टीज फ्री करून आपल्याकडनं त्या कशा डेव्हलप करायच्या, हाही आमचा एक प्रयत्न आहे. मधल्या काळामध्ये MTDCने एक व्हॅन चालू केलेली की आपली म्हणजे ती व्हॅनिटी व्हॅन सारखी व्हॅन होती की तुम्हीच चालवा, तिथं तुम्हीच काय तुमच्या Caravan. इच्छेचं. हा, कॅरेव्हॅन आता सध्या ती तितकीशी कार्यरत ती कोकणामध्ये आपण दिसत चालू नाहीये. ठेवली आहे काही ठिकाणी. बरं. म्हणजे तिथल्या काही रिसॉर्ट्स वरती आपण ती अवेलेबल केलेली आहे की डेट 1 डे 2 डे ट्रिपला, म्हणजे सकाळी ती कॅराव्हॅन व्हॅन घेऊन नक्कीच जायचं. त्याबद्दल आमच्या लोकांनाही तुम्ही सांगा, प्रेक्षकांना, जेणेकरून त्यांनाही त्याचा आस्वाद घेता येईल. कारण नाही. आपल्या इच्छेनुसार आपण आपण वेळ कोकणा- घेऊन जाऊ शकतो. आपण कोकणामध्ये 1-2 ठिकाणी अशा पद्धतीची ती कॅराव्हॅन व्हॅन तिथे अवेलेबल करून दिलेली आहे की त्यांनी अमुक ठिकाणी ती बुक करायची, तिथे घ्यायची, त्यांना हव्या त्या रूटवरती जायचं. त्यांना आपण काही ठिकाणी अशी स्टेशन्स म्हणजे जिथं ती हॉल्ट करू शकते अशा जागा सुद्धा आयडेंटिफाय करून दिलेल्या आहेत, ज्या सेफ असतील. म्हणजे अगदी समजा जंगलात गेले किंवा रिमोटमध्ये गेले तर ती एरिया सेफ पाहिजे वगैरे, अशा सुद्धा स्पॉट्स आपण आयडेंटिफाय करून त्याचा मॅप वगैरे त्या व्हॅन बरोबर आपण दिलेला आहे. सुरुवात केलेली आहे आपण ती, पण ती अधिक स्पीडअप करणं आणि किंवा अधिक अशा अधिक त्या व्हॅन्स करणं, म्हणजे करणं. हे सुद्धा हे सगळं करायचं आहे डोक्यात. आणि मी म्हणजे आता त्या व्हॅन मध्येच मला असं वाटतं स्पेशालिटी म्हणजे तिथं तुम्ही आराम नाही करू शकता. तुमची जर फॅमिली असेल तर फॅमिली मागे आराम करू शकते. तिथं मोठी आहे ती. बनवू शकता एखाद्या गोष्टी. जर तुम्हाला Kitchen बनवायची आहे. झाली तर किचन आहे तिथं. गप्पा मारायच्या झाल्या तर सोफा आहे. आहे. आणि मला वाटतं रूफ टॉप वर सुद्धा जाऊन तुम्ही बसून ओपन करू शकता ते तिथं rooftop. देखील निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. अशा पद्धतीने युनिक कन्सेप्ट खरं तर टुरिझम डिपार्टमेंट कडून आलेले आहेत. फक्त आता मला असं वाटतं की यांची संख्या अधिक वाढली आता- आणि त्याचा प्रेक्षकांनी जर त्याचा आस्वाद घेणं सुरू केलं तर मला असं वाटतं त्यांची संख्या, मागणी तसा पुरवठा या तत्वावर वाढवता येईल. आम्ही आता त्याच्यामध्ये एक माननीय राज्यमंत्री महोदय आमचे, आम्ही जेव्हा मागे चर्चा केली तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये असे एक योजना आणायचं ठरवतोय की त्याचे लायसन्स, त्याच्या परमिशन्स, त्याचा रूट, त्याचे हॉल्टची ठिकाणं, या सगळ्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करायच्या. वा. आणि एखाद्या ट्रॅव्हलिंग एजन्सीनं त्यांची व्हॅन आणायची आणि त्यांनी तो बिझनेस करायचा आमच्याकडे येऊन. आम्ही त्यांना सगळं सिक्युरिटी किंवा त्यांना बाकीच्या सगळ्या अशा सुद्धा गोष्टींचा आमची एकदा मागच्या मीटिंगमध्ये आमची चर्चा झालेली होती. आता हे करतोय हे आपण लोकांनी, म्हणजे तो ट्रॅव्हल ऑपरेटर असेल किंवा ट्रॅव्हलिंग एजंटवाला असेल, त्यांनी ती व्हॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, त्याच्या परमिशन्स, त्याच्या बाकीच्या सगळ्या सुविधा आपण द्याव्यात. हे जर झालं तर त्याच्यामध्ये आणखीन संख्या वाढू शकेल. त्याचा विचार आहे आमचा भविष्यात करायचा. नक्कीच. मला असं वाटतं की मग कॅरव्हॅन व्हॅन असो किंवा मला वाटतं फोर्ट टुरिझम असो, हिल महोत्सव जे आपण चालू केलेले आहेत, डोंगरी महोत्सव हे असो, हे एक युनिकनेस दर्शवतात. एक वैविध्यपूर्ण उपक्रम जे मला वाटतं पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत ते दर्शवतात. पण अर्थात मला असं वाटतं की पर्यटन हा आपला विषय आहे आणि आपला म्हणून खरं तर सगळ्याच जनप्रतिनिधींनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाचं योगदान खरं असलं पाहिजे. की मला असं वाटतं की टुरिझम असा विषय की जो लोकांचा अधिकाधिक फुटफॉल येतो, तिकडे सर्वाधिक लोक येतात, परदेशी चलन, सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड असतात आणि म्हणजे इकॉनॉमीला, अर्थकारणाला एक प्रकारे चालना देण्याचं काम हे पर्यटन या विभागाद्वारे केलं जातं. त्यामुळे सगळ्यांनी जर याची जबाबदारी घेतली तर मला असं वाटतं केवळ विभागापुरतं नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा जगाच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणून नकाशावर आयडेंटिफाय केला जाईल, लक्षात राहील लोकांच्या. आज जसं आपण इतर परदेशात जातो तसं परदेशातले जे प्रेक्षक आहेत किंवा परदेशातले जे पर्यटक आहेत ते देखील इथं फोर्ट टुरिझमसाठी येतील, हिली महोत्सवांसाठी येतील. मला असं वाटतं कोकणामध्ये त्यांची संख्या अधिक आहे कारण गोव्याकडे जाणारे मग कोकणाकडे अधिक आस्वाद घ्यायला येतात कारण जास्त प्युरिटी आहे, बीचेस क्लीन आहेत, पाणी स्वच्छ आहे, निसर्ग चांगला आहे. तर मला असं वाटतं की इतकं पोटेन्शियल आणि इतक्या वैविध्यानं भरलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही अनेक गोष्टी खरं तर आमच्या प्रेक्षकांना सांगितलेल्या आहेत.
नक्कीच याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा, जेणेकरून प्रत्येकाची भर पडत असते जेव्हा विकास हा होत असतो. मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा मी काही चांगल्या संकल्पना विभागामध्ये सुधारणा करण्याच्या किंवा नाविन्यपूर्ण काही करण्याच्या माननीय फडणवीस साहेबांच्या समोर, माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडल्या, तेव्हा मी आता अभिमानानं सांगेन या दोन्ही आमच्या नेत्यांनी पूर्णपणानं फ्री हँड देऊन जे चांगलं आहे ते पुढे न्या अशी मोकळी मला नेहमी काम करताना दिले. त्यामुळं मी जे करू शकलो ते निश्चितच, आणि आतापर्यंत मान्य अजितदादा होते, त्यामुळं मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब, स्वर्गीय अजितदादा यांनी नेहमी चांगल्या कामाला पाठबळ दिले. आणि मी ह्या ज्या 2-3 गोष्टी आता नवीन करायचं म्हटलं, आपल्याला आता सांगितलं, ते आमचे सगळं प्रस्ताव तयार करायचं काम सुरू आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मान्य फडणवीस साहेबांना, मान्य शिंदे साहेबांना मी दाखवणार आहे. आणि त्यांनी एकदा ग्रीन सिग्नल दिला की त्यांनी एकदा आम्हाला गो अहेड सांगितलं की मग स्पीडली आम्ही या सगळ्या गोष्टी करू. पण मी जास्त नाही, पण किमान पुढच्या महाराष्ट्र दिनाच्या अगोदर यातल्या काही गोष्टी तरी तुम्हाला प्रगतीपथावर गेलेल्या निश्चितपणे दिसतील. एमटीडीसीला 50 वर्ष, 50वं वर्ष आहे खरं तर एमटीडीसीचं हे. याकडे आपण कसं बघता आणि एमटीडीसीला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं काय नेमकी पावलं मी आता जे उचलली म्हटलं जातात? की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं हे 50वं वर्ष आहे. आम्ही त्याच्या लोगोचं लॉन्चिंग मागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय CM DCM साहेबांच्या हस्ते केलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्रभर पर्यटन विकास महामंडळाचं ब्रँडिंग करणं, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी काही कार्यक्रम राबवणं हे आपण करणार आहे. त्यामुळे तोही कार्यक्रम, मला माझी कल्पना अशी आहे की त्याचं लॉन्चिंग त्या वर्षभराच्या कार्यक्रमांचं मुंबईलाच गेटवे ऑफ इंडियावरती या ठिकाणी व्हावं, मराठमोळ्या सगळ्या बाजमध्ये ते करावं. त्यामुळं आपण नक्की ते करतोय. पर्यटन विकास महामंडळ या 50व्या वर्षात मी आपल्याला सांगतो की नक्की पर्यटकांना अधिक आकर्षण करण्याच्या दृष्टीनं चांगली पावलं पुढे टाकेल. आणि एमटीडीसीच्या अधिक शाखा या महाराष्ट्रभर व्हाव्यात अशी आम्ही अपेक्षा करतो, कारण एमटीडीसी अफोर्डेबल आहे, उत्तम सुविधा देतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे अनेक एमटीडीसीचे, मला असं भंडारदरा असो किंवा अनेक ठिकाणी जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा पर्यटक देखील त्यांची पण पावलं ही या पर्यटन क्षेत्राकडे आणि केंद्रांकडे वळणार आहेत. हे सगळं होत असताना आता राजकारण तर वेगळं आपण ठेवू शकत नाही, त्यामुळे अगदी जाताना 2 प्रश्न तुम्हाला नक्की विचारते राजकारणावरचे. सध्या आता तुम्हाला नवीन एक बिडू जॉईन होतोय असं आम्ही ऐकतोय. बच्चू कडू तुम्हाला जॉईन होत आहे, त्यांची संघटना तुमच्यामध्ये जॉईन होते. या सगळ्या ह्याच्याकडे कसं बघता आणि विदर्भामध्ये पक्षाला याचा किती फायदा होईल? बच्चू कडू भाऊ आमचे जुने मित्र आहेत. मी आणि त्यांनी एकत्र राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी आम्ही एकत्र होतो तेव्हा काम केलेलं आहे. एक चांगलं दिव्यांगांच्यासाठी काम करणारा नेता. आणि शेवटी ते जर आमच्या पक्षाबरोबर सहयोगी होत असतील, पक्षाबरोबर येत असतील तर आम्ही स्वागतच करू. पण शिवसेनेमध्ये अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत. त्यामुळे या बाबतीतला निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. पक्षाच्या हिताचाच निर्णय असेल एवढंच सांगतो. पक्षाची ताकद वाढवणारा असेल एवढं सांगेन मी नक्की. मराठी सक्ती हा एक महत्त्वाचा विषय सध्या चालू आहे. तुमच्याच पक्षाकडून परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे 1 मेची मुदत होती ती आता वाढवून देण्यात आलेली आहे. आणि त्याचा अर्थ इतकाच आहे की अधिकाधिक जे रिक्षा चालक आहेत त्यांनी मराठी शिकावी आणि त्यांना तितका वेळ मिळावा. या सगळ्या विषयाकडे आणि मराठी आलीच पाहिजे या विषयाकडे आपण कसं पाहता? नाही, मला एक सांगा मॅडम, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, बरोबर. मग महाराष्ट्रात व्यवसाय करायचं, महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्राच्या जीवावरती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा आणि का शिकायचं नाही? मी म्हणतो काल आला आणि आज नाही बोलता येणार, पण 10-10 वर्ष जे लोक राहिलेत त्यांना काय हरकत आहे मराठी यायला? आणि मी तर एवढंच म्हणेन की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलं पाहिजे, मराठीचा वापर झाला पाहिजे. आम्ही असं म्हणणार नाही की ज्याला येत नाही त्यांना हाणमार करा, पण त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मी म्हणतो ना, काल महाराष्ट्रात आला आणि आज शिकला असं कधीच होणार नाही, आम्हालाही ते मान्य आहे. 5-5, 10-10 वर्ष जे राहिलेत, 2-2 वर्ष जे राहिलेत, 2 वर्षात काय अवघड आहे शिकायला? त्यामुळं त्यांनी मराठी शिकावं
आणि मराठीत बोलावं. आम्ही एवढंच त्यांना सांगेन की महाराष्ट्राची बोलीभाषा आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना समजणारी भाषा आहे आणि ती भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे. नक्कीच. तर आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज आपण इथं आलात आणि वेगवेगळ्या विषयांवर खरं तर आपण आपली मतं ठेवलेली आहे. टुरिझममध्ये आपण आमूलाग्र काय असे बदल करणार आहात हे देखील तुम्ही आज सांगितलं आणि वेगवेगळे प्रकल्प कुठल्या स्टेजवर सध्या आहेत आणि त्यांच्यामध्ये काय काम सध्या सुरू आहे याची देखील तुम्ही माहिती दिलीत. तर त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. महाराष्ट्र दिनाच्या आपल्यालाही अनेक शुभेच्छा. वेळात वेळ काढून आज आपण इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्यालाही सगळ्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आणि या स्पेशल कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.